मला उद्योग बंद करून हे प्रश्न काढायला तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, जो परळी अहमदनगर बीड हा रेल्वे मार्ग आहे याविषयी आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ पाहितले। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा जरा थोडा वेगळा आहे। आपण जो रेल्वे मार्ग आहे त्याविषयी आपण माहिती पाहितली की रेल्वे मार्ग कसा झाला, काय झाला, काम प्रगतीपथावर आहे। पण अजून एक समस्याचं काम मित्रांनो तुम्हाला दिसतंय की आम्ही कुठल्या तलावामध्ये उभा नाहीत किंवा एखाद्या तळ्यामध्ये उभा नाहीत, तर आपण उभा आहोत जो रेल्वे मार्ग आहे त्या रेल्वे मार्गाचा खालचा जो ब्रिज आहे त्या ब्रिज खाली हिवरशिंगा गावामधील हे पाणी साचलेलं आहे। आणि आपल्या पाठीमागे जर तुम्ही पाहितलं, हिवरशिंगा ग्रामस्थ आहेत, काही समाजसेवक आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती पाहूया की या समस्याला त्यांना कसं सामोरे जावं लागतं। तर चला मित्रांनो, पाहूया संपूर्ण माहिती। तर आपल्या इथं ग्रामस्थ आहेत, त्यांना आपण माहिती विचारूया। तर आम्हाला सांगा की आता तुम्ही इथं पाण्यामध्ये उभा आहेत, तर या जे पाणी आहे तुम्हाला इकडे जावं लागतं, या समस्याला कसे सामोरे जावं लागतं आम्हाला सांगा थोडं। एवढी बेकार परिस्थिती झाली की आम्ही हे जे हिवरशिंगेचे लोक आहेत रानात जाणारे, मालकाच्या वाडीला आहेत, ढोरकरवाडीला आहेत किंवा अदर ठिकाणी खडकवाडी हे मधला रस्ता मेन रस्ता आहे। तर ह्या काय झालं, या रस्त्याला जी संख्या येणारी होती रानात जाणारी किंवा आता मंदिर आहेत पलीकडं, लोकांच्या भरपूर समस्या आहेत। पेशंट न्यायचं म्हणलं तर तिकडून 10 किलोमीटर लांबून जावं लागायला लागले। परवा दिवशी इथं आमच्या इकडं सप्ताह होता सिद्धेश्वर मंदिराचा, तर ह्याच्या खालून एकही वाहन गेलं नाही। अक्षरशः 2 किलोमीटर लोकांना तिथपर्यंत चालत जावं लागलं। स्वतः माझ्याकडं 4 व्हीलर गाडी, माझ्याकडे पिकअप आहे, समजा जर पिकअप जरी घातलं तर पिकअपमध्ये आतमध्ये टेरिंगला पाणी लागायला लागले आणि एकही 2 व्हीलर जात नाही। दड बैलगाडी जर जायचं म्हणलं तर बैल बुडायला लागले। आता सध्या थोडंसं पाणी कमी झालंय, आज तुम्ही बघताय, नाहीतर इथं पाणी लागत असते। आता कालच आम्ही एक व्हिडिओ टाकला, आम्ही फोटो टाकले, पेपरला दिल्यात बातम्या, कलेक्टर ऑफिसला गेलो भेटायला, तरी प्रशासन काय व्हायला जरा जागरूकच व्हाय नाही। गेल्या 3 महिन्यापूर्वी आम्ही काय केलं, आमदार साहेबला आणलं होतं, हे चालले होते शिरूर दौऱ्याला, शिरूर तालुक्यामध्ये दौरा होता त्यांचा, आणलं इथं, त्यांना दाखवलं प्रत्यक्षात, ठीक आहे म्हणले, वरून ब्रिजच काढतो, खाली येऊन हे सगळं करतो, पाईप टाकायला होतो, हे पहा समोर हे नाली पूर्ण तुंबली, हे नदीला काढून दिलं, ह्यात म्हणले पाईप टाकायला होतो, पाईप नाही टाकला, काय नाही नुसतं आमचे काय केलं, आले गोड बोलले आणि गेले। हे काय येतं, कोणी येतं गोड बोलतंय, समस्या काय कोणी सोडित नाही। आता सध्या जरी म्हणलं तर इकडे वस्ती वारले तर चोर आले, चोराचा सुरसुराट आहे, ड्रोन कोणी म्हणतं हिंड हे करतंय, रातचं लोक रात्री 2-4 जण पडले आहेत, कारण की यायला जागा नाही। तिकडून जर यायचं म्हणलं गाडी तर काय होतं, घाबरावाट, वरून ड्रोन येतं, इकडून चोर येतं, इकडून येतं, काय म्हणजे असले लोकांची तारंबळ झाली की म्हणजे बेहाल झालेत लोकांची सध्या। कारण की काल बी एक जणाचा बैल होता, यात म्हणजे बैलगाडी चालली होती, त्याच्या आखी खात्याचे गोण्याच भिजल्या पूर्ण, बैलगाडीत पाणी गेल्यावर काय करणार आहे माणूस। म्हणजे भरपूर मोठी समस्या, शेतकऱ्याच्या पण अडचणी खूप आहेत, खूप अडचणी येतात। याकडे गांभीर्याने प्रशासनाने, रेल्वे प्रशासनाने किंवा तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, यांनी लवकर निर्णय घ्यावा, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने रास्ता रोको करणार आणि आम्ही जोपर्यंत आमच्या हे होणार नाही, आम्हाला हे पाणी पूर्ण निघणार नाही तोपर्यंत आम्ही एक तर ढावामध्ये इथं उपोषण करणार आहेत, नाहीतर रस्ता रोको जाम करणार आहेत पूर्ण। जे काय करायचं शासनाला तर करून घ्या म्हणावं, चालतंय। तर आपण आत्ताच पाहितलं की जे ग्रामस्थ आहेत यांचा या जे पाणी साचलेलं आहे याविषयी बराचसा असा रोष आहे। आणि इथं जर पाहितलं तर अजून ग्रामस्थ आहेत, तर जे की आपले शेतकऱ्यासाठी झटत असते, तर तुम्ही पाहताय पेपरमध्ये बातम्या असतात त्यांच्या की शेतकऱ्यासाठी झटणारे असे आपले इथं शिवराम राऊत सर आहेत, त्यांना आपण विचारूया। तर सर आम्हाला सांगा की तुम्ही या पाण्यामध्ये सध्या उभा आहेत, तर या समस्या जी लोकांची, या समस्याला कसं सामोरं जावं लागतं लोकांना? सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे की हा जो रेल्वेचा मार्ग आहे, तर बीड जिल्ह्यासाठी रेल्वे यावी हा खूप दिवसांचं बीडकरांचं अनेक खासदारांनी दाखवलेलं स्वप्न आहे। तर ते ठीक आहे, ते प्रत्यक्षामध्ये उतरतं याचं आम्हाला समाधान आहे। परंतु या रेल्वेची जी काही झालेली रेल्वेची जी काही ब्रिज झालेली असतील किंवा रेल्वेचा जो काही रूळ झालेला आहे, याच्यामुळं सर्वात महत्त्वाचा मोठा तोटा आमच्या शेतकऱ्याचा झालेला आहे। सर्वात मोठी पहिली समस्या आहे की रेल्वेच्या लोकांनी जमिनी किती ॲक्वायर केल्यात
आणि कोणत्या शेतकऱ्याचं किती क्षेत्र घेतलं आहे, त्याचा मावेजा काय दिला, याची अद्यापही कुठल्याही शेतकऱ्याला रेल्वेच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी कसल्या प्रकारची कल्पना दिलेली नाही. जवळपास 10 वर्ष होऊन झालं हे काम चालू आहे. 10 वर्ष झालं शेतकरी फार त्रस्त आहेत. आणि मुख्य आता रेल्वेचा रूळ आमच्या बऱ्यापैकी आला. आमच्या शिरूर तालुक्यातील विघ्नवाडी या ठिकाणी रेल्वेची ट्रायल पण झालेली, आनंदाची बाब आहे. परंतु त्याचसोबत सर्वात महत्त्वाची आणि दुःखाची बाब अशी आहे की परळी ते नगर रेल्वेच्या जे काही ब्रिज आहेत, तर त्या प्रत्येक ब्रिजखाली ही फार मोठी समस्या आहे की त्या ब्रिजचं व्यवस्थापन हे त्या रेल्वेच्या इंजिनियरला अजिबात करता आलेलं नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आता आमच्या हिवरशिंगा इथून जाणारं मलकाची वाडी, ढोरकरवाडी, त्याच्यानंतर आमचं रोकडेश्वर नगर, इथं आमच्या हिवरशिंगेतच असणाऱ्या चव्हाण वस्ती आहे, सिद्धेश्वर वस्ती आहे, सानप वस्ती आहे, त्याच्यानंतर उखारा वस्ती आहे, तलावाचा परिसर आहे. अशा खूप साऱ्या वस्त्या, कमीत कमी 3-4 हजार लोकांची वस्ती तर ह्या रोडवरतीच अवलंबून आहे. आणि सर्वात मुख्य गोष्ट अशी आहे की हा जो रेल्वेच्या वळण रस्त्याखालून जाणारा जो मुख्य राज्यमार्ग आहे, तर हा रोहतवाडीच्या जो जवळागिरीपासला जो मुख्य रस्ता आहे राज्यमार्ग, त्या राज्यमार्गाला जोडणारा मुख्य रस्ता आहे, तो तर खूप खराब झाला आहे. त्याच्यामुळं तर इथून वाहनं जात नाहीत. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की माझ्या गावच्या शेतकऱ्याला, मलकाची वाडीच्या शेतकऱ्यांना जाण्यासाठी हा एवढाच मुख्य रस्ता आहे. आणि आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काही अडचण येत नाही. उन्हाळ्याच्या दिवसामधून रेल्वेच्या पुलाखालून जायला कुठल्या प्रकारचं पाण्याचा प्रॉब्लेम येत नाही किंवा कुठली अडचण. पण शेतकऱ्याचे प्रश्न हे पावसाळ्यामध्ये जास्त असतात. शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाची गरज ही पावसाळा, रब्बी हंगामच्या पूर्वी आणि खरीप हंगामामध्ये जास्त असते. कारण की त्यांना खताचं वाहन करायचं असतं, शेतीची अवजारे घेऊन जायची असतात, शेतातलं लेबर घेऊन जायचं असतं. आता काल परवाच माझ्या गावचे काही शेतकरी तिकडं त्यांच्या शेतामध्ये बैलगाडीने खत घेऊन चालले होते. वरून रेल्वेचे रूळ हाताळल्यामुळं रेल्वेचे अधिकारी काय वरून जाऊ देत नाहीत. तिथून वर रुळामुळं तिथून बैलगाडी जाणं शक्य नाही. त्याच्यामुळं त्यांना नाईलाज असतो, पुलाखालून गाडी घेऊन जावं लागते. आणि अशी परिस्थिती झाली की जर पिकअप घेऊन गेलं तर पिकअपच्या टेरिंगला पाणी लागतं, पिकअपवाला कोणीही त्याच्यामध्ये गाडी घालत नाही. त्याच्यानंतर जर शेतकऱ्याने स्वतःच्या बैलगाडीत घेऊन जायचं म्हटलं तर बैलाच्या गळ्याला पाणी लागतं आणि त्या बैलगाडीमध्ये पूर्ण पाणी येतं, खताचं पूर्ण पाणी होतं. ही फार मोठी समस्या आहे. या समस्येसाठी आम्ही सन्माननीय आपल्या माजी आयुक्त जे आहेत केंद्रेकर साहेब यांच्याकडे तो प्रश्न लावून धरला होता. जेव्हा ते कलेक्टर होते तेव्हा तर कामच चालू होतं, त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणची परिस्थिती बऱ्यापैकी माहीत होती. ते आयुक्त झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे स्वतः, मी आणि माझे मित्र बाळासाहेब दुधाळ, आम्ही स्वतः गेलो होतो. त्यांना हा समस्या सांगितलं. त्यांचे पत्र आजही आमच्याकडे उपलब्ध आहेत की त्यांनी आमचे तहसीलदार त्या टायमाला, मला वाटतं बेंडेसाहेब होते, बेंडेसाहेबांना ती पत्रही पाठवले होते की बाबा रेल्वेच्या पुलाचा प्रश्न आहे, तो तुम्ही त्या रेल्वेच्या उपविभाग नगरच्या लोकांना कळवा. तर त्यांनी कळवलं होतं. त्याच्यानंतर मागल्या 2-3 महिन्यापूर्वी आम्ही आमच्या बीड विधानसभेचे आमदार की ज्यांचं परिपूर्ण आमच्या भागाकडे परिपूर्ण दुर्लक्ष आहे, असे आमचे आमदार सन्माननीय संदीपजी क्षीरसागर साहेब यांना इथं आणलं होतं. त्याचे आमच्याकडे फोटोज आहेत. त्यांनी रेल्वेचे काही अधिकारी इथं सोबत आणले होते. त्यांनी मिटिंग रेल्वेच्या लोकांसोबत घेतली. परंतु त्यांनाही रेल्वेच्या लोकांनी फार म्हणजे चुकीची माहिती दिली आणि त्या चुकीची माहिती दिली, त्यांचे व्यवस्थित त्या पद्धतीत समाधान नाही केलं. आणि जैसा प्रश्न होता तसाच प्रश्न आहे अद्यापही या ठिकाणी. इथं तरी आम्ही त्या पुलाच्या सुरुवातीच्या टोकाला आहोत, पण मधल्या टोकाला गेलं तर आम्हीच गळ्यापर्यंत जाऊ इतकं पाणी आहे. त्याच्यामुळं काल या गोष्टीसाठी आम्ही आमच्या जिल्ह्याचे कलेक्टर सन्माननीय पाठक साहेब यांची, मी आणि रामेश्वर पांडुळे यांनी भेट घेतली आणि त्यांना स्पष्ट सांगितलं की साहेब इथं लोकांचा रस्ताच बंद झाला आहे. जर आज जायचा रस्ता बंद झाला, शेतकरी आहेत, विद्यार्थी आहेत, त्याच्यानंतर इथं रुग्ण आहेत. सगळ्यात मोठी समस्या रुग्णाची आहे सध्या परिस्थितीमध्ये. आमच्या मलकाची वाडीला तर फार मोठा एक भयंकर आजार पहिल्यापासूनच आहे की त्या लोकांचे 50च्या पुढे गेले की पाय वाकडे होतात. ही फार मोठी समस्या त्या लोकांची आहे. तर त्यांना सतत दवाखान्यामध्ये जावं यावं लागतं. त्यांना मोटरसायकलवर बसता येत नाही. मग गाडीत जायचं कसं? मोटरसायकल तर पाण्यात जातच नाही, पण 4 व्हीलर गाडी न्यायचा प्रश्न आहे. त्याच्यामुळं आमची प्रशासनाला फार कळकळीची विनंती आहे. कालही आम्ही कलेक्टर साहेबांनाही सांगितलं, तर त्यांनी सांगितलं रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आम्ही फोन करू, सांगू त्यांना, आम्ही आमच्या वरिष्ठांना कळू. ठीक आहे, ते त्यांच्या पद्धतीने करतील. परंतु आमची या न्यूज चॅनलच्या म्हणा, व्हिडिओच्या माध्यमातून समस्त जी काय आमच्या बीड जिल्ह्याचे सन्माननीय खासदार साहेब असतील किंवा बीड जिल्ह्याचे सगळेच आमदार म्हणा किंवा आमच्या विधानसभेचे आमदार किंवा ज्या लोकांना आमच्या बीड विधानसभेतून भावी आमदार व्हावं वाटतंय, अशा सर्वांनी जरा आमच्या ह्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघायची गरज आहे. कारण रेल्वेचे जे काही झालेले ब्रिज आहेत हे फार चुकीचे झालेले आहेत. आता ठीक आहे, ते होऊन गेलेले आहेत, परंतु रेल्वेच्या ब्रिजच्या भोवतालची जी काही पिचिंग करायला पाहिजे ती कसल्या प्रकारची व्यवस्थित नाही झाल्यामुळं त्या ठिकाणचं खाली माती असेल, दगड असेल, तेही वाहून येतात. मग ते जर आले तर पुढच्या 10 वर्षात रेल्वेचं काय होईल, हाही फार मोठा गंभीर प्रश्न आहे. त्याच्यामुळं सगळ्या भावी लोकांना तर माझी फार मोठी कळकळीची विनंती की असे लोकांचे प्रश्न जर तुम्ही सोडवले तर जरा बरं होईल, तरच लोक तुम्हाला मतदान करतील. नाहीतर मतदानाच्या टायमाला 4 गावातले
तुमचे कार्यकर्ते धरले तर यांनी काय फरक पडणार नाही. परंतु सर्वपक्षीय लोकांना माझी कळकळीची विनंती की शेतकऱ्यांचा, लोकांचा, जनतेचा हा प्रश्न फार गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. ह्या आमच्या हिवरशिंग्याचंच नाही तर मलकाचीवाडीचं आहे, खोकरमावचे तसेच आहेत. इवन आमच्या हायवेचा असणारा नवगण वंजारवाडीपासला नवगण राजुरीपासला रेल्वेचा ब्रिज फार घातक आहे. त्या ठिकाणी ठीक आहे, दुर्दैवाने पाणी आता जायला लागले, परंतु असंच जर पाणी आलं तर तिथे वाहनं मागल्या 2-3 वर्षात थांबावे लागत होते. अशा गंभीर प्रश्नाला फार मोठ्या प्रमाणात जनाधाराची गरज आहे. लोकांनी सोडवणं गरजेचं आहे. म्हणून प्रशासनाने लक्ष द्यावं. आता आम्ही काही ग्रामस्थ जर लवकरात लवकर रेल्वेच्या लोकांनी ह्याच्याकडे नाही दखल घेतली तर आम्ही या रेल्वेचा जो काही मार्ग आहे तो मार्ग बंद करून आमचा पूर्ववत जसा रस्ता होता तसा आम्ही करणार आहोत. कारण आम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही. जरी आमचा तो रस्ता बंद पडला तर असंही आमचं जीवन खालावणार आहे. कारण आमच्या शेतीची कामं आम्हाला करता येणार नाहीत. आमचे लोक उपचाराभावी मरणार आहेत. मग हे जर होत असेल तर आम्हाला त्या रेल्वेच्या पुलाखालून जायची आवश्यकता नाही. आम्ही रेल्वेच्या रुळावरती तिथं खरीप टाकू, हे टाकू आणि तिथून जाणे योग्य मार्ग आम्ही करू. एवढीच आम्ही प्रशासनाला इशारा देतो. एवढंच आमचं सांगणं की आमचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा. तर मित्रांनो, आत्ताच आपण पाहितलं, आपण बरेचसे व्हिडिओ जे पाहितलेत तर ते रेल्वेच्या आनंदाच्या बाबतीतले होते. आजचा जर व्हिडिओ बघितला तर शेतकऱ्यांच्या, गावकऱ्यांच्या कशा समस्या आहेत, रोषाला सामोरे जावं लागतंय. तर इथं काही शेतकरी आहेत जे की इथं वस्तीवर जवळपास राहतात, त्यांना दररोज या रस्त्याने जावं लागतं. असे ग्रामस्थ इथं आहेत, त्यांना आपण विचारूया की या ब्रिज खालून त्यांना कसं सामोरे जावं लागतं. तर थोडं पुढे या. तर तुम्हाला हे जे पाणी साचलेलं आहे, आता तुम्हाला दररोज जाण्यासाठी हाच रस्ता आहे. हा, तर तुम्हाला आता घरी जायचं म्हणलं किंवा गावात यायचं म्हणलं तर तुम्ही या रस्त्याने येतात, कसा मार्ग तुम्ही निवडला? काय कशाचा लय लांबून जावं लागत आहे. ह्याच रस्ता आहे आम्हाला. वस्त्या इथे आहेत आमच्या सगळ्या, हे आहेत, पण जाताच येत नाही तर काय करावं, लय अवघड आहे. तर मग आता समजा तुमच्या इथं पाणी साचलंय, आता हे ब्रिज झालेलं किती वर्ष झालंय सरासरी? ब्रिज झालेलं 2-4 वर्ष झालं ना, 4 वर्ष. तर दरवर्षी असं पाण्याला सामोरे जावं लागतं? हा, दरवर्षी जावं लागतं. तर मित्रांनो, आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहितलं की जी की खताची गाडी इथून गेली होती ती गाडी या युवा शेतकऱ्याची होती. तर त्यांच्याकडूनच आपण त्यांच्या तोंडूनच पाहू की काय हकीकत आहे. तर आम्हाला सांग की तू इथून गाडी घेऊन गेला होता खताची? हां, मी चाललो होतो गाडी घेऊन. 10 गोण्या होत्या खताच्या. खत म्हणजे पाणी अर्ध्या गाडीपर्यंत लागलं. म्हणजे त्यात खाली 7-10 पोते भिजले खताचे. अशी बी रोज जायला अडचण होती. घर पलीकडे असल्यामुळे आम्हाला समजा त्रास होतो रोज जायला. रूळ हातरले नव्हते, आता यावर्षी रूळ हातरले. इथून माग ब्रिज झाला होता पण इथं काय अडचण नव्हती, पलीकडून जाता येत होतं. पण आता हे रूळ हातरल्यामुळे मधला रस्ता बंद झालाय, त्यामुळे ह्या ब्रिज खालूनच जावं लागतंय. म्हणजे दररोज तुम्हाला या पाण्यातून जावं लागतं? हा, आता या वर्षीपासून दररोज ह्या पाण्यातूनच जावं लागतंय. तर मित्रांनो, ही खूपच अशी गंभीर समस्या आहे. हिवरशिंगा ग्रामस्थाचं तुम्ही आत्ता म्हणणं ऐकलं. काय त्यांचं म्हणणं आहे तर हे लवकर प्रशासनाने याची दखल घ्यावी. नाहीतर जे गावकरी आहेत, जे इथं राहतात वस्तीवर, ज्यांना या रस्त्याने दररोज जावं लागतं, ते आक्रमक भूमिकेमध्ये आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगणं आहे की लवकरात लवकर अशी जे ब्रिज आहेत, धोकादायक ब्रिज आहेत, जे की शेतकऱ्यांना खूप अशी मोठी समस्या आहे, हे लवकरात लवकर दुरुस्त व्हावे. या पाण्याची काहीतरी विल्हेवाट लागावी. याच व्हिडिओच्या माध्यमातून हे आणखीन एक सांगतो, जर हे लवकरात लवकर नाही पाईप टाकले, जर नाही नाली खोल केली, हे जर पाणी नाही निघलं तर आत्ता रेल्वे प्रशासन किंवा कुठलं आपलं जिल्हा प्रशासन आहे, ह्या सगळ्याला सांगतो आम्ही जे रूळ आहेत तिथं आत्ता 1-2 दिवस वाट बघू. JCB लावून पूर्ण ते रुळावरती माती वगैरे मुरुम टाकून आम्ही त्याहूनच गाड्या नेणार आहेत. नंतर कुणाचं ऐकणार नाहीत आणि काहीच नाहीत. जोपर्यंत फायनल कोणतंही काम होणार नाही, हे थोडंसुद्धा पाणी साचलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने आम्हाला जर रस्ता करून दिला हे ब्रिज खाल्ला तरच ठीक आहे. नाहीतर आम्ही या 2 दिवसांनी नाही दखल घेतली तर आम्ही 2 दिवसांनी तो रस्ता पूर्ण चालू करणार आहेत. कोणाला काय करायचं तर करा. आम्ही सगळे शेतकरी या 10 गावातले आम्ही रस्त्याला येऊन बसणार आहेत. पूर्ण हायवे आहे जो बीड नगर पुणे हायवे आहे, तो हायवे पूर्ण जाम करणार आहेत जर नाही करून दिलं तर. आणि ते आम्ही जो रस्ता आहे तो चालू करणार आहेत मशीन लावून. कोणाला काय करायचं तर करा. आम्ही एकदा सांगितलेलं, याच्या अगोदर 10 वेळेस सांगितलेलं प्रशासनाला. आता आम्ही कोणाचंच ऐकणार नाहीत. चल ठीक आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर बाळासाहेब दुधाळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. राम राम.